श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर येत्या 5 जुलै रोजी अमावास्या आहे आणि या अमावास्येला आपण असे काही विशेष उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील नजरबाधा आणि वाईट शक्तींचा नाश होईल। तर ते पाहूयात। मुलांसाठी आपण असे काय उपाय करू शकतो की ज्यामुळे सर्व वाईट शक्तींचा नाश होईल, मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल, काही नजरबाधा नजर दोष असेल ते दूर होतील आणि नोकरी असेल तर नोकरीत यश सन्मान मिळेल त्यांना। तर मुलांसाठी खास हा उपाय आपण अमावास्येला करायचे आहेत। मी 3 ते 4 उपाय इथे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि जर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूयात। तर अमावास्येला आपण अशा काही गोष्टी असतात त्या विशेष केल्याने आपल्या सर्व वाईट शक्ती आणि ज्या दरिद्रता किंवा नैराश्य असतं ते दूर होतं। तर अमावास्येला आपण काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत। तर सकाळी आपण स्नान केल्यानंतर देवांची आवर्जून पूजा करावी, थोडीशी घरामध्ये झटकपटक करावी, आपले मुख्य दरवाजा आवर्जून आपण साफ करावा किंवा त्याच्यावरती पाण्याच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावा, जाळी जळमटे काढून घ्यावी, हळदीचं लेपन अवश्य करावं। त्याच्यानंतर आपण देवीची पण सेवा करायची आहे विशेष। आपण घरामध्ये जर आपल्याला श्री सूक्त म्हणता नाही आलं तरी आपण यूट्यूबला ते लावू शकतो आणि ऐकू शकतो। त्याच्यानंतर आपण अमावास्येला अशा भरपूर सेवा करतो, याच्या आधी मी व्हिडिओ टाकलेले आहेत। तर आपण अमावास्येला पितृंसाठी एक दिवा लावायचा आहे, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे किंवा 5 दिवे लावायचे आहेत देवासाठी, आपल्या घरातील प्रगतीसाठी, सुख समाधान शांती आरोग्यासाठी। तर असे आपण भरपूर उपाय करतो, पण खास मुलांसाठी आपण काय उपाय करायचा आहे। आपल्या घरामध्ये मुलं असतील, चिडचिड करत असतील, अभ्यासात लक्ष देत नसतील किंवा ऐकत नसतील, उद्धटपणा वाढलेला आहे किंवा काही आपली मुलं मोठी असतील, नोकरी करणारी असतील पण नोकरीत यश नाही आहे, निराश झालेली असतील, तिथे त्यांना सन्मान मिळायला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर आपण पुढील उपाय करायचे आहे। तर आपली मुलं लहान असतील, त्यांना नजरबाधा नजर दोष होत असेल तर आपण आपल्या मुलांवरून 5 मिरच्या घ्यायच्यात लाल, त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि मोहरी असते काळी, या 3 गोष्टी, त्याच्यानंतर आपली केरसुनी असते तिचं थोडंसं एक केरसुनीचं थोडासा शेंडा पुढचा तोडून घ्यायचा आहे आणि आपले केस असतील एखादा केस घ्यायचा आहे, ते आपले पुरचुंडी बनवायची आहे कागदामध्ये। आपण हे 4-5 जे घटक आहेत ते ठेवायचे आणि ती कागदाची बनवलेली पुरचुंडी आपल्या मुलांवरून 5 वेळा पुढे आणि 5 वेळा मागे असं मुलांना आपण हे असं पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि असं 5 वेळा मागे 5 वेळा पुढे उतरवून आपण हे जाळून टाकायचं आहे आपल्या गॅसवरती। जर मिरच्यांचा जळल्याचा वास आला, तिखट वास आला तर आपल्या मुलांना काही झालेलं नाही, जर वास आला नाही तर निश्चितच आपल्या मुलांना नजरबाधा नजर दोष झाला होता आणि आता तो दूर होईल। तर ती जी राखाचा गंध म्हणजे टिळा आपल्या मुलांच्या कपाळी लावायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्या मुलांवरील वाईट नजर किंवा कोणाची लागलेली नजरबाधा दूर होईल आणि आपले मुलं स्थिर बुद्धीचे होतील, त्यांची कटकट चिडचिडेपणा कमी होईल आणि अभ्यासात प्रगती होईल। तर दुसरा उपाय आहे की आपण तुरटी घ्यायची आहे, आपली मुलं लहान असू मोठी असू तर आपण तुरटी घ्यायची आहे, छोटासा खडा घ्यायचा आहे, तो खडा आपल्या मुलांच्या वरून 5 वेळा उतरवायचा आहे आणि सर्व इडापिडा दूर होऊ दे असं 5 वेळा म्हणायचं आहे। जी काही वाईट शक्ती असेल ती निघून जाऊ दे असं म्हणायचं आहे, कोणाची नजर लागलेली असेल ती निघून जाऊ दे असं म्हणायचं आहे आणि हेही आपण गॅसवर एखादी जाळी ठेवून जाळायचं आहे आणि याच्यामुळे आपल्या मुलांवरची जी नजरबाधा नजर दोष असेल तो दूर होईल आणि छान प्रगती करतील मुलं आपली। तर तिसरा उपाय आहे की आपण नारळ घ्यायचा आहे एक आणि खूप आपली मुलं चिडचिडेपणा करत असतील, त्रास देत असतील तर हा नारळ आपल्या मुलांवरून उतरवून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे, स्वामींचं नाव घ्यायचं आहे किंवा आपण ज्यांना गुरु मानतो त्यांचं नाव घ्यायचं आहे। आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्याचे चिडचिडेपणा किंवा त्याचे जे वाईट वागणं आहे ते दूर व्हावं यासाठी तर नारळ उतरवताना प्रार्थना करायची आहे आणि हा नारळ आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडून न्यायचा आहे। पुढचा उपाय आहे की लहान मुलं आपली जेवत नसतात किंवा फक्त खेळण्यात गुंग असतात, हल्ली मोबाईल पाहण्यात गुंग असतात पण जेवणाकडे त्यांचं लक्ष नसतं किंवा त्यांना भूक लागत नसेल, तर अशा वेळी आपण हा उपाय करायचा आहे। तर आपले मूल लहान असेल मोठे असेल, त्याची खाण्यावरची इच्छा जर उडाली असेल तर आपण ते मूल जे काही खात असेल, वरण भात म्हणा भाजी पोळी म्हणा, ते पूर्ण खाऊन
त्याचं झाल्यानंतर शेवटचे 2 घास आपण ठेवायचे आहेत आणि ते ताटासमोर आपण बसायचं आहे आणि ते 3 वेळा त्याच्या ओठी लावून खा 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 म्हणायचं आहे आणि ताटामध्ये सोडून ते 5 वेळा ताटासहित उतरवायचं आहे मुलावरून आणि आपण जिथे चौफुलं असेल किंवा 3 रस्ते जोडले जात असेल तिथे नेऊन टाकून द्यायचं आहे. याने आपल्या मुलांची जी खाण्यावरची इच्छा उडलेली आहे ती सर्व नीट होईल. आपली मुले जर मोठी असतील, नोकरीत यश आणि सन्मान मिळवण्यासाठी आपण देवीची विशेष सेवा करायची आहे आणि विष्णू भगवानांची सेवा करायची आहे. तर अमावस्येच्या दिवशी आपण श्रीयंत्र जर घरी असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. नसेल तर आपली जी कुलदैवतेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्यावरही आपण कुंकुमार्चन करू शकतो. तेव्हा करताना आपण श्रीसूक्त पठण करायचं आहे किंवा नवारण मंत्र जरी आपण 108 वेळा म्हटला तरी चालू शकतं आणि विष्णू भगवानांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्व समस्या दूर होतील. या अमावस्येला हे सांगितलेले उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.